वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुशारधवलया शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिवि देवे सदा वन्दिता। सा मम पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यपहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 122व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत अर्ध्या तासाचे असे 121 भाग आपले पूर्ण झालेत। या दासबोधातील पहिल्या दशकातील पहिला समास ग्रंथारंभ किंवा मंगलाचरण या समासावर विवरण घेत असताना आपण प्रत्येक ओवीवर प्रत्येक ओवीतील चरणावर आणि काही शब्दांवर सुद्धा आपण जास्तीत जास्त चिंतन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, विवरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघितलं की पहिल्या ओवीमध्ये श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न केलेला आहे। श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जेथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे। आणि केवळ या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच पुढच्या 37 ओव्या ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलिला विशद भक्ती मार्ग या ओवीपासून ते जयाचा भावार्थ जैसा तयासा लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त या ओवीपर्यंत त्या एका प्रश्नाचं उत्तर आणि संपूर्ण दासबोध। पुढे या दासबोधामध्ये काय मांडलेलं आहे, काय बोलिले जियथ या दासबोधामध्ये कशा प्रकारचं निरूपण मांडलेलं आहे, कशा प्रकारचे विचार या ठिकाणी समर्थांनी मांडलेले आहेत। अर्थातच पहिल्या ओवीतील दुसरं चरण, पहिलं चरण आहे श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, दुसरं आहे काय बोलिले जियथ। या काय बोलिले जियथ या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी साधारणतः दुसऱ्या ओवीपासून ते 27व्या ओवीपर्यंत दिलेला आहे। मागा श्रोते आक्षेपिले जिय ग्रंथी काय बोलिले ते सकळे निरोपिले संकळित मार्गे या ओवीपर्यंत समर्थांनी या दुसऱ्या चरणाचं उत्तर दिलेलं आहे काय बोलिले जियथ। आणि पुढे 27-28व्या ओवीपासून श्रवण केली आणि प्राप्त काय आहे या चरणाचं उत्तर दिलेलं आहे। अर्थातच आपण आतापर्यंत 121 भाग श्रवण केलेले आहेत, चिंतन केलेलं आहे। आपण चिंतन करत आहोत 23व्या ओवीमध्ये काय सांगितलेलं आहे, 23व्या ओवीमध्ये कशा प्रकारे निरूपण मांडलेलं आहे समर्थन याचं चिंतन केलं आपण। अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। आणि त्या ठिकाणी चिंतन करत असताना आपण शेवटी बघितलं की एकदा काय माणसाकडे हे सगळे विषय आले, हे सगळे विकार आले, अभिमान आला, मत्सर आला, तिरस्कार आला, क्रोध आला, काम आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, दंभ आला, संशय आला,
अशा प्रकारचे सगळेच जर विषय आले तर माणसाची अवस्था काय होते ती आज जी चिंतनाला आपण ओवी घेणार आहोत 24वी पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 24वी ओवी. ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. या ओवीमध्ये समर्थ असं सांगतात की बाबा एकदा काय माणसाकडे अभिमान आला, मत्सर आला, तिरस्कार आला, क्रोध आला, सगळ्या प्रकारचे विषय आले, विकार आले की माणसाची अवस्था काय होते. वरून माणूस अगदी माणसासारखा दिसतोय, त्याच्याही पलीकडे जर जाऊन सांगायचं तर देवासारखा दिसतोय. आपण म्हणतो देवासारखा माणूस आहे, देव माणूस आहे. पण आतमध्ये त्याच्या काय विचार असतात ना हे फक्त त्याला आणि देवालाच माहिती. आतमध्ये त्याच्या काय कशा प्रकारची कर्म असतात, कशा प्रकारचे गुण असतात हे फक्त त्याला आणि देवालाच माहिती. त्याची जाणीव या ओवीमध्ये समर्थाने करून दिलेली आहे. ऐसा अंतरी नासला. वरून वरून माणूस किती जरी रंगरंगोटी करत असेल, किती जरी चांगला ड्रेस वेश करत असेल, किती जरी चांगला असण्याचा हावभाव आणत असेल, किती जरी चांगला असण्याचा भाव दाखवत असेल, हावभाव त्या पद्धतीने जरी करत असेल, तरी मात्र आपण जर पाहायला गेलं तर आतमध्ये त्याच्या काय विचार आहेत, आतमध्ये त्याच्या काय कर्म आहेत, आतमध्ये त्याच्या काय पद्धतीचे विचार आहेत ते आपल्याला ज्या वेळेला वेळ येते त्या वेळेला कळतात. तोपर्यंत नाही. तोपर्यंत असं वाटतं की देवासारखा माणूस आहे, देवासारखा राहतो, देवासारखा हावभाव करतो, सगळं काही अगदी शांत. हो, ज्या वेळेला तो बगळा एखाद्या पाण्याच्या बाजूला असा उभा राहतोय की नाही, एक तंगडी वर करून आणि ध्यानस्थ अगदी, त्यावेळेला माशांनाही वाटत असतंय की अरे बापरे किती सज्जन आहे, किती साधा आहे, किती चांगला आहे. आणि ते पाहण्यासाठी ते मासे येत असतात. पण जसे त्याला ते पाहण्यासाठी येतात ना, तसा तो एक एक मासा घेऊन पळत असतो. आणि मग पुढच्या वेळेला ज्या वेळेला परत येऊन त्या पद्धतीने तो एक तंगडी वर करून ध्यानस्थ राहतोय की नाही, असं शांत राहतोय की नाही, त्यावेळेला सुद्धा इतर मासे बोलत असतात किती सज्जन आहे, किती चांगला आहे, किती साधा आहे. त्या माशांना इतर मासे सांगत असतात की आपल्या पूर्वजांना यानेच नेलेलं आहे, आपल्या पूर्वजांना यानेच संपवलंय, त्याच बगळ्याने. आणि अशा नको त्या विचाराची माणसं, नको त्या प्रकारची कर्म करताना आपल्याला आढळून येतात, दिसतात. आणि त्यासाठी समर्थाने मांडलेलं आहे ऐसा अंतरी नासला. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर काही नारळ वरून चांगले असतात. हो, नारळ जर पाहायला गेला तर काही नारळ अतिशय चांगले असतात, काही वरून त्याची कवटी चांगली असते, त्याच्यावर ते छिद्र असतात, शेळे असतात, त्या पण चांगल्या असतात. असं हलवलं तर अगदी पाण्याचा आवाज सुद्धा येतो. म्हणजे असं वाटतंय की हा देवासाठी अर्पण करायला किंवा फोडायला हरकत नाही. आणि मग ज्या वेळेला चांगला म्हणून फोडला जातोय त्या वेळेला एकदा तो फुटला का असा वेगळ्या प्रकारचा दुर्गंध त्या ठिकाणी पसरतो. त्यावेळेला त्याला कळतंय की वरून चांगला होता, दिसायला चांगला होता, पण आतमध्ये नासका होता. आणि असे नासके नारळ देवाला चालत नाहीत. बघा ना, देवाला फुलं वाहताना सुद्धा आपण काय करतो, जी टवटवीत फुलं आहेत ना चांगली,
तीच फुलं वाहतो. कोमेजलेली फुलं आपण देवाला वाहत नाहीत. नारळ सुद्धा जो चांगला आहे, बाहेरूनही आणि आतूनही, ज्यात गोडवा आहे, गोड पाणी आहे, गोड खोबरं आहे, तोच आपण देवाला अर्पण करत असतो. तोच आपण देवाच्या पुढ्यात, तोच नारळ आपण फोडत असतो. अर्थात अशाच प्रकारची माणसं देवाला आवडतात, जी आतूनही चांगली आहेत आणि वरूनही चांगली आहेत. नुसती वरून चांगली असणारी देवाला आवडत नाहीत. वरून चांगली असून जी आतून चांगली आहेत तीच देवाला आवडतात. म्हणून वेश असावा बावळा पण अंतरी असाव्या नाना कळा, समर्थांनी मांडलेलं आहे. ते वेश वरीवरी केला, अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. अशाच प्रकारचे काही माणसं पाहायला मिळतात आपल्याला, की वरून अगदी किती जीव लावतात, किती जीव काढतात, किती प्रेम दाखवतात. असं वाटतंय खरोखर हो खूप प्रेम आहे, पण आतमध्ये मात्र त्यांच्या वेगळंच काहीतरी चालू असतंय. ज्या वेळेला त्या एका माणसाला तो समोरचा माणूस खूप आग्रह करत होता, अहो तुम्ही एकदा तरी आमच्याकडे या, तुमचे पाय आमच्या घराला एकदा तरी लागू द्या, तुम्ही येतच नाही तो, आम्ही उलट तुमची नेहमी बात काढतो, नेहमी आठवण काढतो तुमची. ज्या वेळेला तो माणूस बाजूला होतो ना, त्यावेळेला बोलतो एकदा येऊ दे तर खरं, मग त्याला आठवण देतो, माझा कसा अपमान केला होता त्याने ना, त्यापेक्षा डबल अपमान त्याचा करतो. म्हणजे वरून तो बरोबर त्याला आग्रह करत असतो, आग्रहाने सांगत असतो, पण आतमध्ये मात्र त्याच्या वेगळंच काहीतरी शिजत असते. हीच संतांना जाणीव करून द्यायची आहे. मांजर आडवं गेलं म्हणून 5 पावले माणसं मागे येतात. माणसाला असं वाटतं की अरे मांजर आडवं गेलं म्हणजे काम होणार नाही. संत म्हणतात अरे एक वेळ मांजर आडवं गेलं तरी काम होईल, पण माणूस जर आडवा गेला तर मग मात्र त्या ठिकाणी माणसाचं काम थांबलं जातंय 100%. आणि तो बोलतो पण, अरे तो माणूस म्हणे रोज माझ्या घरी यायचा, रोज माझ्या घरी बसायचा, माझ्याशी गोड 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 बोलायचा, आणि मीही त्याला माझं जेवढं आहे तेवढं सगळं सांगून टाकायचो. व्यापार व्यवसाय धंद्याचं जे काही उद्योग धंद्याचं आहे ते सगळं मी त्याला सांगून टाकायचो, का तर आपला माणूस म्हणून. माझ्या धंद्यामध्ये खूप प्रगती झाली असते रे, माझा चांगल्या प्रकारे फायदा झाला असता, पण तो साला आडवा आला म्हणे, तो आडवा आला. आणि एकदा माणूस माणसाला आडवा गेला ना की मग मात्र माणसाचं काम बिनसल्याशिवाय राहत नाही. आणि तेच संतांना दाखवायचंय की वरून जरी एखादा चांगला दिसत असेल तरी तो आतमध्ये त्या पद्धतीने पाहिजे. आणि संत प्रथम आतमध्ये घडवायचं काम करत असतात. कुंभार दादा आहे की नाही, जसं मडक्याला वरून थापटतोय ना तसा आतूनही आकार देत असतो तो. वरून जसं ते मडका ठोकतोय ना तो कुंभार दादा, किंवा एखाद्या चाकावर तो आकार देत असेल ना, तर आतमध्ये पण त्याचा हात फिरत असतो, आतमध्ये त्याला आकार द्यायचं काम चालू असते. आणि जो आतमध्ये पक्का आहे ना त्याच मडक्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी प्यायला मिळतंय, समाधान होतंय ते पाणी पिताना, असं पाणी त्याच मडक्यामध्ये प्यायला मिळतंय. मातीचं मडकं असताना जर आपण आकार पाहतोय, ते कच्चं आहे की पक्का आहे की भाजलंय की नाही भाजलं, एवढं आपण सगळं शोधून पाहतोय, एवढं सगळं आपण तपासून घेतोय. मग माणसंही तपासता आली पाहिजेत, माणसंही शोधता आले पाहिजेत, माणसाचे विचार तपासता आले पाहिजेत, माणसाची कर्म शोधता आली पाहिजेत. अन्यथा फसगत झाल्याशिवाय राहत नाही. संत काय करतात, नेमकं अंतःकरणामध्ये माणसाच्या बदल घडवतात, मनामध्ये बदल घडवतात.
मनासी टाकिले मागे मग गतीशी तुलना नसे. मनाला शिकवण देतात नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे अति स्वार्थ बुद्धीने रे पाप साचे. घडे भोगने पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे. मनाला सांगतात ते मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अंतःकरण जर स्वच्छ ठेवायचं आहे, पिंड जर स्वच्छ ठेवायचं आहे, आतमध्ये जर माणसाच्या निर्मळता पाहिजे, विमळता पाहिजे, तर त्यासाठी मन स्वच्छ पाहिजे. आणि त्या मनाला शिकवण समर्थाने मांडलेली मनाची शते ऐकता दोष जाती. म्हणून बाबा रे सगळे दोषाचं निवारण होईल, सगळी पाप कर्म बाजूला होतील, चांगले विचार प्राप्त होतील. पण त्यासाठी काय कर मना सज्जना भक्ती पंथेची जावे. ह्या भक्ती पंथाने आपण गेलो पाहिजे, ह्या भक्ती मार्गाने आपण गेलो पाहिजे. म्हणजेच आपलं अंतःकरण शुद्ध होईल, आपलं अंतःकरण स्वच्छ होईल, आपलं अंतःकरण पवित्र होईल. अन्यथा वरून दिसायला बघा ना, अगदी ज्या वेळेला त्या एका पाहुण्यांकडे आमच्या गेलो त्यावेळेला, आता पाहुणे आल्याबरोबर आपल्याकडे पद्धत असते पाणी देणं, चहा देणं, आहे की नाही? त्याच पद्धतीने पाहुणे आल्याबरोबर पाणी दिलं, चहा दिला, म्हणे काहीतरी नाश्ता होऊ द्या. त्यावेळेला त्या पाहुण्यांनी सांगितलं की म्हणे आज उपवास आहे. उपवास आहे तर मग काहीतरी, तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणे नाही, उपवासाला फक्त मी फळं खातोय आणि ते पण एखादं दुसरं बस. पण तेवढा वेळ नाहीये मला म्हणे, मला निघायचंय लगेच, मी निघतोय. हो म्हणे थांबा हो, किती दिवसाने तुम्ही आलेले आहात, केव्हा आले होते, त्यानंतर आता आले, थांबा जरा थांबा, काहीतरी म्हणे खाऊन जा, तसं जाऊ नका. काही खूप माणसं प्रेमळ असतात, आतून पण आणि वरून पण. आणि जी आतूनही आणि वरूनही प्रेमळ असतात ना, त्यांना अखंड देव सुखी ठेवत असतो. त्यांच्या आयुष्यात अखंड देव सुख देत असतो, आनंद देत असतो. त्यांच्याकडे आनंदाची कधीच कमतरता नसते. देव ती कमतरता जाणून देत नाही किंवा पडू देत नाही. असे ते आतूनही आणि वरूनही प्रेमळ, आणि ते प्रेमाने त्यांना आग्रह करायला लागले. अहो म्हणे थांबा. तेवढे त्याचं पटकन लक्ष गेले समोरच्या शोकेस कडे. त्या शोकेस मध्ये असलेल्या फळांकडे बघितल्यानंतर याला वाटलं चला थांबायला हरकत नाही, कारण वेळ काही लागणार नाही. तेवढ्यात त्या घर मालकाने सांगितलं त्याच्या मुलाला, अरे म्हणे बाला जरा दुकानावर जा, बाजारात जा, आणि म्हणे एक अर्धा 1 किलो सफरचंद घेऊन ये. त्यावेळेला हे पाहुणे विचार करायला लागले, अहो म्हणे आम्हाला घाई आहे, जायची आहे, आम्हाला थांबायला वेळ नाही, एवढं पण तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही दुकानावरून का सांगताय. त्यावेळेला तो मालक बोलतो, अहो दुकानावरून नको सांगू तर मग कुठून देऊ तुम्हाला, आणि दुकानावरून चालायला लागतील ना. त्यावेळेला ते पाहुणे म्हणाले, अहो म्हणे समोर तुमच्या शोकेश मध्ये दिसतात ते द्या ना. त्यावेळेला तो घर मालक बिचारा हसायला लागला आणि हसून त्याला म्हणायला, अहो ते शोकेश मध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे फक्त पाहायचे आहेत, ते खायचे नाहीत. म्हणे असं कसं का, हुबेहूब दिसतायत, ते सेम दिसतायत, अगदी ओरिजिनल सफरचंद सारखे दिसतायत ते. म्हणे हो, ओरिजिनल सफरचंद सारखे दिसायला आहेत, ओरिजिनल सफरचंद सारखे खायला नाहीत. का तर म्हणे ते प्लास्टिकचे आहेत. तशीच काही माणसं असतात, फक्त दिसायला देवासारखी असतात,
संतांसारखे असतात, हावभावही त्याच पद्धतीने. पण आतमध्ये काय चालू असतंय ना ते त्यांचं त्यांनाच माहिती. यासाठी संतांनी स्पष्ट मांडलेले आहे, बाबा रे, नुसते ड्रेस वेश करून आपण त्या पद्धतीने विचार आपले होत नाहीत. महाराजांसारखा आपण ड्रेस केला, महाराजांसारखी वर पगडी घातली, फेटा बांधला, म्हणजेच महाराजांचे विचार आपल्याकडे आले असं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार येण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. जी भक्ती त्यांनी केली ती भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. जो परमार्थ त्यांनी केला तो परमार्थ आपल्याकडून घडला पाहिजे. तेव्हा जरी वरून आपण महाराजांसारखे नसलो ना, दिसायला जरी ड्रेस त्या पद्धतीने नसला ना, तरी कर्म मात्र नक्कीच त्या पद्धतीचे असतील, विचार मात्र नक्कीच त्या पद्धतीचा असेल आणि परमार्थही नक्कीच त्याच पद्धतीचा आपल्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थाने या ठिकाणी जाणीव करून दिली, ओळख करून दिली की आतमध्ये सुचिरभूत पाहिजे, आतमध्ये स्वच्छ पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा फक्त ड्रेस करून चालणार नाही, तर ती विचारही आपल्या पिंडात पाहिजेत. अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. ते विचार आपल्या पिंडामध्ये पाहिजेत. परश्री माता भगिनी परधन भयावहा परपीडा पापाय. हे संतांचे विचार आपल्या अंतरामध्ये केव्हा येतील? त्यांच्यासारखा ड्रेस वेश करून नाही येणार. करू नये का? वरून दिसायला तसं हवं म्हणून करा ना वेश तसा, ड्रेस करा ना तसा, फेटा बांधा, अगदी सेम टू सेम महाराजांसारखे दिसायला असाल तर अति उत्तम. पण आतमध्ये विचार पण त्या पद्धतीचे पाहिजेत ना, आतमध्ये कर्म पण त्या पद्धतीची पाहिजेत ना, आतमध्ये परमार्थही अंतःकरणापासून तेवढ्या निष्ठेने आणि तेवढ्या सामर्थ्याने केला पाहिजे ना, नुसतं वरून नको. माऊली ज्ञानोबांचे विचार आपल्या पिंडामध्ये यावेत, त्या पद्धतीचा परमार्थ आपल्याकडून घडावा आणि अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक, अशा पद्धतीचे विचार पाहिजेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, अशा पद्धतीचे विचार पाहिजेत. म्हणजे मागे आपण बघा चिंतन करत करत असताना एक संतांनी जाणीव करून दिली की संतांसारखे दिसायला नसलो तरी चालेल, पण असायला पाहिजे. आणि हेच समर्थाने ह्या ओवीमध्ये आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, दाखवलेला आहे. ऐसा अंतरी नासला, ड्रेस वेश त्या पद्धतीने केला होता, रंगरंगोटी त्या पद्धतीने केली होती, आवाज पण किती कोमळ आणि किती प्रेमाने आवाज दिला, माई भिक्षा वाढ. आता माई या शब्दामध्ये काय होतं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये काय होतं हे फक्त त्यांनाच माहिती. साधूचा ड्रेस केला म्हणून साधूचे विचार नाही आले तिथे, साधूचा ड्रेस केला म्हणून साधूची कर्म नाहीत आली तिथे, ते विचार आले नाहीत, ती कर्म आली नाहीत. म्हणून सीता माईला पळवून नेण्याची वेळ त्यांच्यावर आली. अर्थातच ते विचार त्यांच्याकडे आले, ते विचार त्या रावणाकडे आले. वेश करून जर समजा माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतं, त्या पद्धतीचा ड्रेस करून जर समजा माणसाचं अंतःकरण त्या पद्धतीने कार्य करत असतं, अंतःकरणामध्ये त्या पद्धतीचा परमार्थ जर उभा राहत असता नुसता वेश ड्रेस करून, तर सोपं आहे ना.
एवढं सतत ते नामस्मरण करा, एवढं सतत ते ग्रंथ वाचन करा, कीर्तन श्रवण करा, प्रवचन श्रवण करा, निरूपण श्रवण करा, देवाची पूजा करा, देवाची उपासना करा, हे सगळं करण्याचं काय काम आहे मग? पण संतांनीही दाखवून दिलेलं आहे, माऊली ज्ञानोबांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ती ओळख करून दिलेली आहे की नुसता वरून आपण दिखावा कितीही जरी केला तरी त्याला किंमत शून्य आहे. वरून कितीही जरी दिखावा केला ना तरी आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडणार नाही, तो परमार्थ आपल्याकडून घडणार नाही. त्याच पद्धतीने अनेक अभंग त्या पद्धतीचे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये मांडलेले आहेत. अनेक अभंग आहेत, एक आणि दोन नाही, अनेक अभंग आहेत. वरून किती जरी, आता त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत, माऊलींनी सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत की गाढवाला किती जरी चंदनाचा लेप दिला तरी तो लोळायला कुठे जाणार. तसंच माणसाचं आहे. आपण रंगरंगोटी करू नये का? करावी ना, का करू नये? आपण अगदी संतांसारखं दिसावं, दिसायलाही असावं आणि असायलाही पाहिजे. त्या विचारामध्ये, त्या कर्मामध्ये, त्या परमार्थामध्ये आणि अंतःकरणापासून त्या पद्धतीने. म्हणून दोष अंतरामध्ये भरलेला आहे आणि तो दोष जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत किती जरी वरून आपण ड्रेस वेश केले तरीही फायदा नाही. म्हणून आधी अंतःकरण पवित्र पाहिजे. अंतःकरण असता पवित्र मग सदा सर्वकाळ वाचावा श्री गुरुचरित्र. दत्तगुरूंच्या कहाण्या ज्या गुरुचरित्रामध्ये आहेत, दत्तगुरूंचं चरित्र जे तुमच्या आमच्या वाचनामध्ये येतंय, जे तुम्ही आम्ही वाचतोय, त्या दत्तगुरूंच्या चरित्रामध्ये मांडलेलं आहे. अंतःकरण सदा सर्वकाळ असता अंतःकरण पवित्र. जर शुद्ध असेल, निर्मळ असेल, पवित्र असेल तर नक्कीच ते चरित्र वाचनाच्या अधिकाराचे आपण आहोत. ती पात्रता आपली आहे, त्या पात्रतेचे संतांनी आपल्याला केलेले आहेत समजा. पण अंतःकरणातच जर मळ असेल, अंतःकरणातच जर घाण असेल तर आपण कितीही जरी संतांचे ग्रंथ वाचले, आपण कितीही जरी संतांचे चरित्र वाचले तरी मात्र परिवर्तन घडणार नाही, कर्म आचरणामध्ये बदल घडणार नाही. म्हणून समर्थाने या ओळीमध्ये मांडलेलं आहे, ऐसा अंतरी नासला. कुठे? अंतरी. आणि त्याच अंतरंगामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, त्याच अंतरंगामध्ये देवाची जाणीव करून द्यायची आहे, त्याच अंतराचा दोष नाहीसा करायचा आहे. मग त्यासाठी काय पाहिजे? त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे आणि ते आत्मज्ञान देण्याचं काम संत करत असतात. ह्या निरूपणातून, ह्या कीर्तनातून, ह्या प्रवचनातून, संतांच्या वाङ्मयातून ते आत्मज्ञान तुम्हा मला प्राप्त होत असते. आपल्या सर्वांच्या अंतरीचा दोष नाहीसा व्हावा आणि नाहीसा होण्यासाठी, तो दोष नाहीसा होण्यासाठी, अंतःकरण पवित्र होण्यासाठी ज्या आत्मज्ञानाची गरज आहे ते आत्मज्ञान आपल्या सर्वांना संतांच्या कृपेने प्राप्त व्हावं अशी संतांच्या चरणी आपण नम्र प्रार्थना करूया. आणि आजची ही सेवा समर्थ चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला, अर्थातच भाग क्रमांक 122 या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.